उत्तर पश्चिम मुंबईसाठी चाचपणी केली जाते। उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जाते। पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे। तर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांचं नाव सर्वेत पुढे आहे, त्यामुळे ती जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे। तर उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गवाणी यांच्याकडून। सचिन, पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा भाजपकडून जी सर्वे करण्यात आलाय त्याच्यामध्ये कुठेतरी एक उज्ज्वल निकम यांचं नाव अशी जी आहे ती चाचपणी केल्याचं बोललं जात आहे। कारण की उज्ज्वल निकम हे एक प्रख्यात वकील म्हणून ओळखले जातात आणि त्याचसोबत कसाबची असलेली जी मोठी हाय प्रोफाईल केस होती ती देखील त्यांनी लढलेली होती। त्यामुळे कुठेतरी एक मोठा चेहरा जो आहे तो भाजपकडून या मतदारसंघातून दिला जाऊ शकतो। कारण की पूनम महाजन या आपल्याला माहिती आहे की प्रमोद महाजन यांच्या कन्या होत्या। मागच्या वेळेला त्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं, परंतु कुठेतरी त्यांचा जनसंपर्क जो आहे तो मतदारसंघामध्ये कमी होत असल्याचं बोललं जात होतं आणि त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। तर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरांचं नाव जे आहे ते या चर्चेमधनं पुढे येते। कारण की दक्षिण मुंबईमध्ये राहुल नार्वेकरांसोबतच मिलिंद देवरांचं देखील आता जे नाव आहे ते पुढे येताना पाहायला मिळते। कारण की सर्वेमध्ये त्यांचं नाव जे आहे ते पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। निखिला, धन्यवाद सचिन एकूणच माहितीबद्दल। तर शिंदे गटाकडून